जळगाव जिल्ह्यामध्ये 171 जागासाठी पोलीस भरती घेण्यात येणार आहे आणि ती जी प्रोसिजर आहे 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडं 12,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहे आणि पहिला दिवस आम्ही 500 लोक, नंतर दुसरा दिवस 1000 आणि त्याच्यानंतर सर्व 1500 लोकांना आम्ही बोलवण्यात आलं. सर्व मिळून 9 दिवसामध्ये आमचं पूर्ण ग्राउंडचं प्रोसिजर आहे. 9 दिवसामध्ये आम्ही संपवणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही हाईट, चेस्ट ही आणि त्याच्यानंतर 100 मीटर, 400 मीटर ही सर्व व्यवस्था आमच्या ग्राउंडवरती तयार आहे. सर्व म्हणजे पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल त्यांचं ग्राउंड आणि रिटर्न दोन्हीमध्ये क्लिअरन्स झाल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल. जरी कोणाचा रिलेटिव्ह किंवा नातेवाईक किंवा त्यांचं स्वतःचं मुलं इथं भरतीसाठी जर अपिअर होत असेल, त्याला आम्ही बंदोबस्तामध्ये घेत नाही आणि त्यांच्याकडनं सर्वांकडे आम्ही सर्टिफिकेट घेण्यात येत आहे. जे कोणाला बंदोबस्तामध्ये लावलेलं आहे, आमचं कोणताही नातेवाईक किंवा मित्र परिवाराचं कोणी नाहीये, अशा सर्टिफिकेट देखील आम्ही सर्व बंदोबस्तामध्ये लागणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं आम्ही सर्टिफिकेट घेत आहे आणि बंदोबस्तामध्ये असताना म्हणजे मोबाईल फोन खास करून आम्ही अलाव करत नाही आणि देखील बाहेर देखील म्हणजे जे उमेदवारांना आहे, उमेदवारांना आम्ही पोस्टर देखील लावलेलं आहे. याच्यापूर्वी देखील आवाहन केलं, कोणी मदत करेल अशा कोणी चुकीचे आव्हान जर देत असतील, कोणी विश्वास करू नये आणि असं जर कोणी चुकीचे आश्वासन आपल्याला देत असतील, आपल्या समोर आला, आम्हाला तुम्ही माहिती देता येईल, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते.